पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिने रखडलेल्या आणि अलीकडे जाहीर करण्यात आलेल्या पोलीस भरतीच्या प्रक्रियेला राज्यातून उदंड प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे. परिणामी पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठीची स्पर्धा ही आता कमालीची वाढली असल्याचे यावर्षीच्या आकडेवारीतून दिसून येते. त्यामुळे उमेदवारांची निवड प्रक्रिया अधिक स्पर्धात्मक होणार असून उमेदवारांनाही अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे. अलीकडेच राज्य सरकारकडून पोलीस भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते, ज्यामध्ये मुंबईसह राज्यातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने भरतीची घोषणा केली होती. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आधी 30 नोव्हेंबर होती. मात्र अर्ज करण्यास उमेदवारांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेता अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि 7 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अशातच आता शिपाई, चालक, बँड्समॅन, कारागृह शिपाई, SRPF अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तब्बल 15,405 जागा या भरतीतून भरण्यात येणार आहेत. दरम्यान या मोठ्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अर्ज दाखल झाले आहेत, ज्यामध्ये 15,405 पदांसाठी तब्बल 16,52,850 उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती आहे. अर्ज करणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील उच्च शिक्षितांची संख्याही मोठी असल्याची माहिती आहे. भरती प्रक्रियेचा पुढील टप्पा मैदानी चाचणी असून 20 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होईल. तर सर्वात कमी म्हणजेच केवळ 19 पदे ही बँड्समॅनची भरण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र बँड्समॅनच्या एका पदासाठी सरासरी 895 उमेदवार स्पर्धेत आहेत. भरती प्रक्रियेतील अर्जांची प्रचंड संख्या पाहता काही गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने उमेदवारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित आहे. कोणत्याही एजंट किंवा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या आमिषाला बळी पडून पैसे देऊ नका, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रियेनंतर आता सर्वांचे लक्ष मैदानी चाचणीकडे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारांची शारीरिक पात्रता आणि मैदानी चाचणी 20 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे आता उमेदवारांकडे सरावासाठी मोजकेच दिवस उरले असून मैदाने तरुणांच्या सरावाने गजबजली आहेत. सरकारी नोकरी हवी म्हणून धडपड करणारे आज हजारो तरुण आणि तरुणी आहेत. सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांची गर्दी भयंकर वाढली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात सहभागी होऊन खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी यंदाची स्पर्धा जास्त चुरशीची असणार आहे. राज्यभरात पोलीस शिपाई, चालक आणि कारागृह शिपाई अशा विविध संवर्गातील 15,405 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असून या जागांसाठी तब्बल 16,52,850 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या आकडेवारीनुसार एका जागेसाठी सरासरी 108 उमेदवार मैदानात उतरणार असल्याने भरती प्रक्रियेत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांनी पोलीस दलात जाण्यासाठी मोठा उत्साह दाखवला आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातून आलेल्या अर्जांची संख्या लक्षणीय असून पोलीस शिपाई पदासाठी सर्वाधिक स्पर्धा पाहायला मिळत आहे. शिपाई पदासाठी 12,702 जागा असून त्यासाठी 7,76,000हून अधिक अर्ज आले आहेत. चालकासाठी 478 जागा असून 1,80,000 अर्ज आले आहेत. तर बँडसाठी 19 जागा असून 17,000 अर्ज आले आहेत. कारागृह शिपायासाठी 554 जागा असून 3,34,350 अर्ज दाखल झाले आहेत. SRPFसाठी 1,652 जागा असून 3,35,000 अर्ज दाखल झाले आहेत. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातून आलेल्या अर्जांची संख्या लक्षणीय असून पोलीस शिपाई पदासाठी सर्वाधिक स्पर्धा पाहायला मिळत आहे. तर यावर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत नमस्कार.